MPSCचा रिझल्ट लागलेला आहे बराच काळ लांबलेला जो आहे तो त्याचं आता मेन्स इमिजिएटली गिअरअप करायचे आहेत. त्याच्या डेट्स पण आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि त्यांचं एकूण बघता डिस्टन्स आणि हे काही ते बदलेल अशी शक्यता नाही आहे. त्यामुळे इमिजिएटली शेड्यूल जे आहेत मार्गेच्या मार्फत ऑलरेडी टेस्ट सिरीज चाललेली आहे. ऑप्शनलची, SA ची आणि GSची, MPSCची मेन्सची, कारण पहिला आहे अटेम्प्ट आणि त्यामुळे त्याला कसं स्ट्रक्चर असेल, काय असेल, त्यामुळे ही आता जे परत नव्यानं लगेच 4 मार्कला जो आहे तो, त्यामुळे GS आणि SA असं एक क्लस्टर केलेलं आहे आणि ऑप्शनलचं वेगळं क्लस्टर केलेलं आहे. ऑप्शनलची पण टेस्ट सिरीज जी आहे त्याची वेगळी चर्चा आहे. पण आता GSबद्दल मी थोडक्यात सांगतो काय काय आहे ते. 4 मार्चला इमिजिएटली शेड्यूलच केलेलं आहे. SA दुपारचा 2 ते 5 ऑलरेडी चाललेला आहे. 5 मार्चला GS3चा पेपर आहे. 11 मार्चला SAचा पेपर आहे. 12 मार्चला परत GS3चा पेपर होईल आणि ज्यांना या सगळ्या याच्यामध्ये लिहायचं ते 15 मार्चला ऑप्शनल जे आहेत ते. 18ला परत SAचा पेपर आहे. 29ला एथिक्सचा पेपर चालू केला. मग 3-4 जे आहे, कारण ते ऑलरेडी टेस्ट सिरीज आहे. याच्याशिवाय जुने झालेले प्रश्न ज्यांना लिहायचे असतील त्यांना ते लिहून आणता येईल किंवा इथं लिहिता येतील. जे आहे GS1-2 संपलेले जे आहेत ते पण लिहिता येऊ शकतील. त्यामुळं 25 मार्चला आणि 19 मार्चला एथिक्सचे 2 पेपर आणि ते महाराष्ट्र स्पेसिफिक थोडे असतील. UPSC सारखे सगळे नसतील. केस स्टडी पण 2-3, 6 पैकी 3 या महाराष्ट्र स्पेसिफिक. तर तसे साधारण एक मॉडेल पेपर हे त्यावेळेला आपल्या याच्यामध्ये काढायचे जे आहेत आणि तसं लिहून बघायचं जे आहे. त्यामुळे एथिक्सचा 2 पेपर 25 मार्चपर्यंत. 26ला परत SA जो आहे तो. नंतर मधला वेळ आहे 29 आपला हा झाल्यानंतर 26ला, त्यामुळे असं ठेवलेलं आहे. 27-28 तुम्हाला एक थोडा हात मोकळा करणं. 12 एप्रिलला परत GS1-2 एकत्र घेतलेलं आहे आणि मधल्या याच्यामध्ये परत 15ला 3 आणि 4 घेतलेलं आहे. त्याचं पण आपल्याला लिहिता येऊ शकतं जे आहे. हे उलटं पण करता येईल. त्या स्टुडंटचं काय आहे ते 3 आणि 4 आधी लिहिले आणि 1 आणि 1 2 15ला घेतले तरी आपल्याला ते करता येईल. 22 एप्रिलला ऑप्शनलचा ठेवलेला पेपर आहे. शेवटच्या आपल्या 26च्या दृष्टीनं जे आहे ते तो. आणि हे कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर 1 to 3 हे 9 ते 12, 2 ते 5 असेच असतील. त्यामुळे ही GSची टेस्ट सिरीजची साधारणतः लाईन जी होती त्याच्या अनुषंगानं ह्या डेट केलेल्या आहे. बऱ्याच जणांनी नोंदवलेलं आहे, लिहायचंच आहे. विशेषतः माझेच बरेच जे जुने विद्यार्थी आहेत जे पास झालेले किंवा फ्रेशर्स पण आहेत की त्यांना याच्यामध्ये लिहिण्याच्या काही इश्यूज आहेत. काय सगळ्या नव्या जुन्यांसाठी जे क्वालिफाय झाले त्या सगळ्यांसाठी ही टेस्ट सिरीज 100% उपयोगी पडेल. त्यामुळं त्याच्या दृष्टीनं तुम्ही या टेस्टचा विचार करा. शेवटी इतकंच आहे की शुभशीघ्रम लिहायला ताबडतोब चालू करायला पाहिजे. लिहिणं काही झालं तर लिहिणं महत्त्वाचं आहे. अभ्यास हा एक्सप्रेस झाला पाहिजे. त्यामुळे लिहिण्याच्या स्किलवर आपण काम चालू करूया. GSची टेस्ट सिरीज.